मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा। 5 जुलैला विजयोत्सव साजरा करणार, एकजुटीचा दर्शन होणार। उद्धव ठाकरेंची माहिती। सरकारने शिक्षणाच्या विषयात थट्टा करू नये, ठाकरेंचं मत। मराठी माणूस एकवटला तर काय होतं सरकारला कळलं। मोर्चा निघाला असता तर न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा झाला असता, राज ठाकरेंचा दावा। हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन जीआर रद्द। हिंदी इंग्रजी बद्दलची शिफारस ठाकरेंच्या शिवसेनेतील विजय कदम यांच्याकडूनच होती। मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंचं मराठीचं प्रेम बेगडी आणि राजकीय स्वार्थापोटीचं। मराठीबद्दल इतकं प्रेम होतं तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवलं? नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल। हिंदीबाबतचा जीआर रद्द केल्यानंतर मनसेचा जल्लोष। राज्यभरात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा। आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन। विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांचं आंदोलन। मराठीच्या मुद्द्यावर सत्ताधारी विरोधक आक्रमक। ठाकरेंच्या पक्षात बदललेल्या कार्यपद्धतीमुळे भास्कर जाधव अस्वस्थ। प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। तर नाराजीच्या प्रश्नावर भास्कर जाधवांनी उत्तर देणं टाळलं। सुप्रिया सुळेंना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोन। शहांकडून फोन करत सुळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। काँग्रेसचे राज्यातील बडे नेते आज दिल्लीत। हायकमांडसोबत बैठक। आगामी निवडणुका मवियात लढाईच्या काळ ठरण्याची शक्यता। थोरात, पटोले, वडेट्टीवारांसह काँग्रेसचे 14 ते 15 नेते दिल्लीत ठाण मांडून। बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीवर कडक कारवाई करा। पंकजा मुंडेंच्या पोलीस अधीक्षकांना सूचना। बीडमधील विद्यार्थिनीच्या विनयभंगाप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार संदीप क्षीरसागर आणि आरोपीचे सीडीआर काढा। घटना घडली तेव्हा क्षीरसागर तिथेच होते, धनंजय मुंडेंचा आरोप। बीड अत्याचार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी। संपूर्ण प्रकरणात सीडीआय तपासणी झाली पाहिजे। अल्पवयीन विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणी अंजली दमानी यांची मागणी। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।